नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी रेसिपी आहे साबुदाण्याची खीर। तर काय होतं, आपला उपवास असतो आणि आपण आठवड्यातून एक वेळ उपवास करायचा असंही ठरवतो, पोटाला आराम द्यायचा, आणि दिवसभर चिप्स खा, कुठे फळं खा, कुठे काय खा, असं दिवसभर आपलं सुरू असतं। आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त भूक लागते आणि आपलं वजन पण वाढतं। पण काय करायचं, अशा प्रकारे जर खीर आपण जर बनवली ना आणि दिवसातून एक वेळच घेतली ही खीर, तर अजिबात दिवसभर आपल्याला भूक लागत नाही। तर इथे मी 1 वाटीभर साबुदाणे भिजवून घेतले होते बघा, छान भिजवलेले आहेत। रात्री भिजत घालायचे आणि सकाळी ही खीर बनवायची, म्हणजे तुमच्या उपवासाच्या आदल्या दिवशी। आता कढईमध्ये 1 ग्लासभर दूध मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। छान अशी उकळी आली आहे दुधाला, चांगलं उकळी येऊपर्यंत आपण दूध तापवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये हे जे साबुदाणे होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजे हे साबुदाणेसुद्धा शिजतील आणि दूधसुद्धा चांगलं आटेल। म्हणजे दूध आटेल ना तेवढं ते घट्ट होईल, म्हणजे आपली खीर चांगली ना घट्ट होते। तर माझ्याकडे आता एक केसर होते म्हणून थोडंसं केसर घातले, चांगलं फ्लेवर यावा म्हणून। नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आणि छान असं आपण शिजवत राहायचं आहे बघा, ते 5 ते 7 मिनटामध्ये तर मस्तपैकी आपली ही खीर तयार होते। तर छान असं जसं शिजवाल ना आपण तसं तसं हे दूध पण आटते आणि आपली खीरसुद्धा घट्ट होते। आता आपण यामध्ये साखर घालून घ्यायची, 4 चमचे मी साखर घातली, तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला। आणि साखर घातल्यानंतर सुद्धा चांगलं गरम होऊ द्यायचं, आटू द्यायचं आहे, म्हणजे आपली खीर घट्ट होईल। आणि आता बघा या प्रोसेसला आपली खीर तयार झाली आहे। ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत असतील तर टाका, नसतील आवडत तर नाही टाकलं, अशीच खीर तुम्ही पिलात ना तरीसुद्धा चालेल। माझ्याकडे होते ड्रायफ्रूट, वाटलं आपलं टाकूया, मुलं पण खातात म्हणून मी टाकलेत। तर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर सुद्धा ना 2 मिनटं अगदी शिजवून घेणार आहे मी, आणि त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे, कारण आपली ही खीर आता तयारच झालेली आहे। मस्त अशी शिजलेली सुद्धा आहे। जे आपण साबुदाणे घातले होते ना ते बघा किती मोठे झालेले आहेत, आणि छान असं साबुदाणेसुद्धा शिजलेत आणि दूधही आटलं आहे आपलं बघा, कडेला साई जमा होते आणि छान असं आपलं दूधसुद्धा आटलं आहे, त्यामुळे खीरसुद्धा घट्ट झालेली आहे। मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। आधी काय असायचं, आमचे आजोबा वगैरे ना असे उपवासाला खीर प्यायचे ही, तर त्यावेळेस आम्ही वाट्या घेऊन प्लेटा घेऊन त्यांच्या बाजूला बसायचो खिरीसाठी। त्यावेळी पण खूप छान वाटायचं ती खीर प्यायला, वेगळंच काहीतरी असायचं। पण आता तसं करणं होतच नाही, आणि आपण या जुन्या पुराण्या गोष्टींपासून खूप लांब आल्यामुळे ना आपण ह्या जुन्या गोष्टी करतच नाही। पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते ही खीर आणि पोट भरतं। एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।